नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. जैन समाजाच्या हितासाठी जीवा और जीने दो संघाची स्थापना. 25 रोजी निःशुल्क वधूवर परिचय मेळावा साधना बागे. आज सर्व समाजात विशेष करून जैन समाजात मुलांना लग्नासाठी मुली मिळणे ही समस्या कठीण बनली आहे. ही समस्या दूर होण्यासाठी आम्ही भोजमध्ये गेली 4 वर्षापूर्वी जीवा और जीने दो संस्थेची स्थापना केली असून या संस्थेमार्फत येत्या 25 जानेवारी रोजी भोज येथे न्यू सेकंडरी स्कूलमध्ये वधूवर परिचय मेळावा भरवत असून हा मेळावा निःशुल्क भरवण्यात आला असून या मेळाव्यासाठी जैन समाजातील मुलामुलींच्या आईवडिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन साधना बागे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिले. तर याबाबत बोलताना शीतल बागे म्हणाले की आज जैन समाजातील मुलांच्या लग्नाची अवस्था बिकट झाली असल्याने मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा फार वाढल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. ती समस्या दूर होण्यासाठी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून असा मार्गदर्शन मेळावा गेली 4 वर्षे विनामोबदला घेत आहोत. या मेळाव्यासाठी श्रीपाल मनोळे, धर्मस्थळचे विठ्ठल सालियान, मंजुनाथ प्रवीण, बिरेश्वर संस्थेचे पदाधिकारी व इतर संस्थांचे सहकार्य मिळणार आहे. तेव्हा 25 रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सांगितले. शेतकरी संघटनेचे भोज अध्यक्ष रमेश जाधव म्हणाले की जैन समाज हा श्रेष्ठ समाज आहे, मात्र आज या समाजात मुलांची लग्ने जमवणे जिकिरीचे झाले आहे. ही अडचण कुठेतरी दूर व्हावी म्हणून शीतल बागे यांनी आपल्या सहकार्याने ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सुरू केली असून त्यांना आम्ही सर्व पालकवर्गाने सहकार्य केले पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्याधर नेजे, आनंद बागे, मनोज कोनापनावर, अमित मोराबटे, शीतल देसाई आदी उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी भोजहून रंगराव बन्ने, बारवाड. जय जिनेंद्र. मी साधना आनंद बागे, राहणार भोज. आज आम्ही जीवा और जीने दो विवाह फाउंडेशन भोजची स्थापना करून 4 वर्ष झाली. ही स्थापना करायचा उद्देश म्हणजे आपला जैन समाज पूर्णपणे पाठीमागे पडत आहे. म्हणण्यापेक्षा पूर्ण संपुष्टात जात आहे, नष्टच होत आहे. का तर आता आपण बघितलं की 10 मुलांच्या पाठीमागे 1 किंवा 2च मुलींचं आपल्या इथं आता सध्या बायोडेटा येत आहेत. लग्नाचं वय निघून गेलं तरीही मुलींचा आई वडील त्यांच्या लग्नाचा विचार म्हणा किंवा हे म्हणा व्यवस्थित करत नाहीत. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, आपल्या धर्मातल्या मुली इतर कास्टमध्ये जात आहेत. त्यामुळे आपल्या धर्मातल्या मुलांना मुली मिळणं आता खूप कठीण होत आहे. सध्याची परिस्थिती बघता एवढं आता अवघड होऊन बसले लग्नाचं. प्रत्येक मुलाचं वय 30 ते 35 ओलांडून गेलेली आहेत सगळी मुलं. त्या 30 किंवा 35च्या तुम्हाला एकही मुलगा सापडणार नाही, एवढे वाईट परिस्थिती आली आहे. आम्ही हे करायचा उद्देश म्हणजे आपल्या समाजात हे जे सगळं चाललेलं आहे ते जेणेकरून कुठेतरी थांबावं, आपला समाज पूर्वीप्रमाणे पुढे यावं, ह्या दृष्टीनं आम्ही हा जीवा और जीने दो फाउंडेशनची स्थापना केली आहे. आणि आम्ही हे सगळं निःशुल्क करतो. आम्ही कोणाकडूनही पैसे घेत नाही किंवा काही नाही. आणि आता हे जे 25 तारखेला वधूवर मेळावा आहे, मी सर्व मुलींच्या आईवडिलांना विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला सहकार्य करून ह्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं. आणि सगळ्यात हा महत्त्वाचा भाग म्हणजे मुलींच्या आईवडिलांनी घ्यायला हवा. कारण आताची परिस्थिती बघता मुलींच्या आईवडिलांनी जर योग्य वयात मुलींचं लग्न केलं तरच आपला धर्म कुठेतरी पुढे टिकून राहणार आहे. एवढंच मी बोलू इच्छिते. मी सर्व मुलींच्या आईवडिलांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण 25 तारखेला जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला सहकार्य करून आमच्या या जीवा और जीने फाउंडेशनला 25 तारखेला तुम्ही हजर राहावं अशी मी विनंती करते. जय बोलो शांतिनाथ भगवान की, शांतिनाथ महाराज की जय. ನಾವು ಜೀವ और जीने दो ವಧುವರ ಗ್ರೂಪ್ದಿಂದ ಇನ್ನೂವರೆಗೆ 4 ಸಮಾವೇಶವನ್ನು ಮಾಡಿದೆವು. ಮತ್ತು ನಾವು ಮಾಡಿರುವುದು ಅತಿ ಕಮ್ಮಿ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ. ಇನ್ನೂವರೆಗೆ 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ 111ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮದುವೆಗಳು ಆಗಿವೆ. ಮತ್ತು ನಾವು ಈ ವರ್ಷ ಬರುವ ಜನವರಿ 25/1/26ರಂದು ಮುಂಜಾನೆ ಸರಿಯಾಗಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಶಿರ್ಪಾಲ್ ಉನ್ನಳ್ಳೆಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ್ ಸಾಲಿಯಾನ್ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಘ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಇವ್ರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದೆವು. ಮತ್ತು धर्मनगरी भोजगावमध्ये प्रथमाचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या पायाने पावन स्पर्श झालेले आमचे मित्र शीतल बागे यांनी जीवा और जीने दो फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. त्यांनी गेले 3-4 वर्षाला जैन समाजामध्ये
वधूवर सूचक या माध्यमातून जनसेवेचे काम करण्याचे उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून या जैन धर्मातील सर्व भक्तांना भाविकांना मी विनंती करतो की आपापले मुलामुलींचे बायोडाटा हे जीवावर जिनेद्रो फाउंडेशनकडे पाठवून येणाऱ्या उद्या 25/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता हे वधूवर मेळावा चालवणार आहे. त्याचे लाभ सर्वांनी घ्यावे. आणि मी प्रथमतः आमचे मित्र शीतलबाई यांना धन्यवाद देतो की ज्यांनी जैन समाजामध्ये धार्मिक कामामध्ये अग्रेसर असतात, तसेच हे पण विनामूल्य विनाशुल्क एक सेवा म्हणून त्यांनी काम करणार. म्हणून आम्ही भोज गाव व या परिसरातून सर्व समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि यातील जैन समाजाने या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढं विनंती करतो.